Zee24 एक पाऊल पुढे. तालमी दरम्यान एकमेकांमधलं जे ट्युनिंग असतं ते कसं आहे किंवा ती केमिस्ट्री कशी आहे? फारच छान आहे. टॉम अँड जेरी सारखी आहे. मजा येते खूप. आवडणारे आणि राग येणारे भरपूर मुद्दे आमचे एकमेकांमध्ये आहेत. आणि काय आहे, या नाटकाची गरज असल्यामुळे ते आम्हाला एकमेकांना मदतही करते. म्हणजे मिलिंद जसं मगाशी म्हणाला तसं आम्ही एकमेकांना खूप वर्ष झाली ओळखतो, पण आमची अशी मैत्री नव्हती कारण आम्ही कधी एकत्र काम नाही केलेलं फारसं. पण या प्रोजेक्टमुळे अचानक आपली आपली विश्व घेऊन आपण एकमेकांना भेटतो ना, तसं झालंय आमचं. की आमचे कितीतरी मित्र कॉमन आहेत, कितीतरी एकाच वेळी पाहिल्या गेलेल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल एकमेकांची मतं आहेत. ते सगळं अचानक भांडार आपल्यासमोर ओपन होतं ना, की अरे हो की मला पण असंच वाटत होतं, पण आपण कधी बोललोच नाही बघ ह्या विषयावर. असं खूप वेळेला होतंय. त्यामुळे खूप छान कनेक्ट करता येतंय. आणि मला नेहमी असं वाटतं की मला असा अनुभव आहे की आपली आयुष्यात कोणाशी तरी उगीच मैत्री होते, त्यापेक्षाही माझं जेव्हा कामाच्या माध्यमातून ओळख आणि मैत्री होते माझ्यासाठी स्पेशल असते. कारण ती लॉंग लास्टिंग असते, त्याला काहीतरी खूप पाया घट्ट असतो, कारण आपण एकत्र काम केलेलं असतं. त्यामुळे मला हेही जाणवतंय की ही जस्ट सुरुवात आहे. पहिला प्रयोग तर होऊ दे आणि ह्याच्या पुढे खूप प्रयोग करायचे आहेत आणि आयुष्यात इतरही बरीच कामं एकत्र करायची आहेत. मिलिंदजी काय सांगाल? म्हणजे सोनाली म्हणाली तशी टॉम अँड जेरी सारखी ही केमिस्ट्री प्रेक्षकांनाही पाहायला मिळणार. अरे कम्प्लीट. तुला सांगू का, एक तर ती मगाशी म्हणली त्याप्रमाणेच रसिका आहे खूप कॉमन फॅक्टर आहे आमच्या दोघांमधल्या नाटकात. कारण दोघंही रसिका बास, याच्या पलीकडे काही नाही. पण इतके वर्ष मी सोनालीला ओळखत होतो. खूप एक शांत समंजस मुलगी, एक छान अभिनेत्री, असं सगळं खूप छान असं एक माझं एक इम्प्रेशन झालं होतं तिच्याबद्दल. ते तसंच आहे अजूनही, ते बदललेलं नाहीये. पण त्याच्याबरोबर काही ऍडिशनल पॉइंट्स मला तिच्यातले दिसलेत की अरे बापरे, बऱ्यापैकी डॉमिनेटिंग पण आहे ही मुलगी. म्हणजे क्वालिटी वाईज कामाच्या, की 1 मिनिट हे असं नव्हतं ठरलेलं आपलं, हे तू नाही बोलायचंयस, हे मी बोलणार आहे, हे असं, हे जे होतंय ना, की विच इज व्हेरी नेसेसरी फॉर एनी परफॉर्मन्स. की जर का मी ही अरे बापरे आता सोनाली एवढी मोठी अभिनेत्री माझ्याबरोबर काम करणार आहे असं म्हणून मी जर का त्या ह्याच्यात दबावाखाली राहिलो, तर त्या दबावाखाली राहिलो तर मी एक नट म्हणून परफॉर्म करू शकणार नाही. सेम अप्लाइज टू हर. की अरे बापरे, मिलिंदने आधीच केरून ठेवलेलं आहे, सो ही इज रेडी, सो आता मलाच सगळं करायचंय. हे कुठलेच हँगअप्स, कुठलेच स्वतःच्या करिअर ग्रोथ विषयी झालेले काही हँगअप्स असं काहीच नाही आमच्यात. अतिशय निखळपणे आम्ही एकमेकांशी की चल तू सोनाली आणि मी मिलिंद, इतपत कॅज्युअल लेवलला आम्ही एकमेकांशी काम करू शकतोय. अँड दॅट शेअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस प्ले. एकूणच नाटक जे आहे ते कम्युनिकेशनवर आधारित नाटक आहे. आता मिलिंदजी काय बदल करण्यात आलेत नाटकात, किंवा कम्युनिकेशन ही आता खूप ऍडव्हान्स होत चाललंय, त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही बदल आहेत? सर्व टेक्निकल मीडिया वापरतो आणि असं आपण समज करून घेतो की मी सगळ्या जगाशी कनेक्टेड आहे. आणि हे सगळं करून मग जेव्हा मी खरंच समोर जातो एखाद्या माणसाच्या, तर असं मला प्रश्न पडतो की आता मी याला काय बोलू. सगळं तर मी फेसबुकवर अपडेट केलंय, मी याला SMS पाठवलेले आहेत, सगळंच झालेलं आहे सांगून. आणि अशा वेळेला मग मी त्या माणसाशी पर्सनल लेवलवर बोलूच शकत नाही. आणि ती जी कम्युनिकेशनची दरी पडते ह्या सगळ्या मीडियममुळे, हा जो मूळ मुद्दा तेव्हा खरं तर प्रकाशाने कधी लोकांना कळला नव्हता, जो आता फार चांगला कळाय. आता अनेक गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही या नाटकात इन्कॉर्पोरेट केल्या त्यावेळेला. की अख्खंच मीडियाचं स्वरूप, मीडिया म्हणजे सोशल नेटवर्किंग मीडियाचं स्वरूप कसं बदललेलं आहे, त्यामुळे माणसांचे स्वभाव आणखीन कसे टोकदार किंवा कदाचित तरेवाईक होत चाललेले आहेत ह्याविषयी आम्ही बोलतो. सो त्या काळाला अपडेट असे बदल केलेले आहेत. मूळ ढाचा बदललेला नाहीये स्क्रिप्टचा. मूळ जी थीम होती ती बदललेली नाही, कारण ती बदलण्याचं कारण नाही मुळात. ग्रे रंगाची पॅन्ट घातलेला कोणी फुलांचा माणूस नाही दिसत. अरे खाली गेलायस तू, हॅलो, मी हात करते तुला. निर्माती म्हणून काय सांगावं असं वाटतं प्रेक्षकांना? मला असं वाटत होतं की
हे नाटक जेव्हा मिलिंद आणि रसिका करायचे तेव्हाच माझी इच्छा होती की ते प्रोड्यूस करावं, पण तेव्हा जस्ट दिनूशी बोलणं झालं होतं रसिकाचं, त्यामुळे तेव्हा संधी हुकली. पण आता आम्ही जेव्हा नव्या स्वरूपात नाटक करतोय तेव्हा कुठलीही कसर राहू नाहीये अशी एक इच्छा होती, म्हणून मी दिनू बरोबर सहनिर्माती म्हणून उभी राहिली आहे. तर मराठी रंगभूमीवरती अतिशय चांगल्या निर्मात्यांची परंपरा आहे, तर अशी दर्जेदार निर्मिती मला पहिल्या नाटकामुळेच करायला मिळतीये, याचा मला खूप आनंद वाटतोय. त्याचबरोबरीने असं वाटतंय की चांगलं नाटक हे प्रत्येक प्रयोगात चांगलं करणं हे सुद्धा निर्माती म्हणून माझ्या हातात आहे, कारण त्यात मी कामही करतेय. तर आमचा 24 तारखेला पहिला प्रयोग आहे मुंबईत, 25ला दुसरा आहे, 26ला तिसरा आहे आणि 27ला पुण्यातला पहिला प्रयोग आहे. आणि असेच आम्ही इतरही सगळ्या शहरांमध्ये येणार आहोत. त्यामुळे मराठी वृत्तपत्रांमधल्या जाहिराती रोज बघत राहा, कारण रोज कुठे ना कुठेतरी तुम्हाला आमची ऍड दिसेलच. त्यामुळे मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, सगळ्या नातेवाईकांना सांगा, प्रत्येक कॉलेजमध्ये सांगा आणि आमचा प्रत्येक शो हाऊसफुल करा. झी 24 तास एक पाऊल पुढे.